विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. या सब्जेक्टची ना भीती वाटते खूप मुलांना. न्यूमेरिकल जमत नाहीत. फॉर्म्युले किती आहेत, किती करायचे फॉर्म्युले होतच नाहीयेत. पण डेरिव्हेशन्स एवढ्या आहेत की विचारूच नका. टॉपिक एवढा मोठा आहे, वेटेज फक्त 5 मार्काचा. असे कितीतरी मोठे-मोठे टॉपिक आहेत. इलेक्ट्रोस्टॅटिक सारख्या टॉपिक मध्ये काय करायचं कळतच नाहीये. मग आता सुरुवात करायची आहे मला अभ्यासाला, पण होतच नाहीये. कुठलाही एखादा टॉपिक घेतला ना, थोड्या वेळात कॉन्फिडन्स आहे तेवढा पण कमी होऊन जातो किंवा निघून जातोय कॉन्फिडन्स. होतंय बऱ्याच मुलांच्या बाबतीत असं. करायचंय, करायची इच्छा आहे, पण समजत नाहीये की काय करू? मी नेहमी सांगतो, अशी सिच्युएशन असेल, तर टॉपिक वाईज अभ्यास करायचा नाही. मी क्लिअरली सांगतो, लक्षात घ्या. म्हणजे बघा, या इनिशियल स्टेजला सुरुवातीपासून अभ्यास करणारी मुलं आहेत ना, त्यांनी भरपूर सगळे टॉपिक परफेक्ट संपवले असतील. त्यांचं मनापासून अभिनंदन. पण अशी बरीचशी मुलं आहेत, की ज्यांना आता तरी जाणीव झालेली आहे, की करायचंय. मग अशा मुलांसाठीच हा व्हिडिओ असं समजा म्हणूया आपण. बरं, मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 20 प्रश्न देणार आहे. करायचे कसे ते पण सांगणार आहे. ओके. सुरुवातीला थोडं एक्सप्लेन करणार आहे. नंतर क्वेशनची लिस्ट तुम्हाला देऊन टाकणार आहे. 20 प्रश्न करायचे आहेत. 20 20 क्वेशन्स. किती वेळ लागेल? एका दिवसात व्हायला पाहिजे. आजच व्हायला पाहिजे. आज निदान निम्म्यापेक्षा जास्त काम आज व्हायला पाहिजे. 10-12 प्रश्न आज फिनिश करा. हा व्हिडिओ बघितल्या अभ्यासाला सुरुवात करा. हेच प्रश्न करायचे मी आता देणार आहे ते. ऑब्व्हियसली मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला, की फिजिक्समध्ये काहीही कन्सेप्ट असू दे, तुम्हाला न्यूमेरिकलकडे शिफ्ट व्हायचंय. डेफिनेशन लगेच न्यूमेरिकल आलं पाहिजे. लॉ न्यूमेरिकल, डेरिव्हेशन न्यूमेरिकल. आलं का डोक्यात? न्यूमेरिकल शिवाय ऑप्शन नाही असं मी का सांगतोय? लक्ष द्या. 3 एम-सी-क्यूज आहेत 3 मार्काला. त्यात अतिशय सोपे न्यूमेरिकल असतात. एकदम सिंपल. ओके. व्हेरी शॉर्ट आन्सर मध्ये एक न्यूमेरिकल असतं 1 मार्काला. ते पण अतिशय सोपं फॉर्म्युला बेस्ड असतं. सेक्शन बी मध्ये 5 प्रश्न आहेत 2-2 मार्काचे म्हणजे झाले 10 मार्काला. ओके. आता सांगतो सेक्शन सी मध्ये परत 5 न्यूमेरिकल आहेत 15 मार्काला, पण याला मी थोडासा बॉक्स करून ठेवतो हां. सेक्शन डी मध्ये 3 क्वेशन्स आहेत 2-2 मार्काचे न्यूमेरिकल्सचे म्हणजे 6 मार्क झाले. जरा काउंट करा रे किती होतात बघा बघू. ओके, हे 25 झाले. ओके, 25, 26, 29 आणि 35 झाले का? म्हणजे ऑलमोस्ट तुमचा पेपर 70 मार्काचा आहे. त्यात 35 मार्क्स म्हणजे 50% न्यूमेरिकल आहेत. मग ती आपण चूक करतो. काय? आपण लॉचं स्टेटमेंट पाठ करतोय, आपण डेफिनिशन्स पाठ करतोय, डेरिव्हेशन्स करतोय. पण न्यूमेरिकल नको, नाही जमत. हे बंद करायचंय. मी तुम्हाला सांगतो, हे जरी सोडले 15 मार्क ह्यातून कट केले, तरी 20 मार्काला सोपे न्यूमेरिकल आहेत. त्यासाठी फॉर्म्युले परफेक्ट पाहिजेत ना, ते आज होणार आहेत तुमच्या लक्षात घ्या. चला सुरुवात करूया. डी-बाय-डी-टी म्हणजे मी डेरिव्हेटिव्ह काढलंय. कुणाचं डेरिव्हेटिव्ह काढलंय? अँग्युलर मोमेंटम. किती आलंय डेरिव्हेटिव्ह? 0 आहे. कॉन्स्टंट टर्म असेल तर डेरिव्हेटिव्ह 0 येतं आणि हा लॉच तो आहे. जर टॉर्क ॲक्ट होत नसेल तर अँग्युलर मोमेंटम गेट्स कॉन्झर्व्ड म्हणजेच कॉन्स्टंट राहते. हा आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आहे न्यूमेरिकल 1.8 हे न्यूमेरिकल सोडवून दिलेलं न्यूमेरिकल तुम्हाला बघायचं आहे बाळांनो. ओके. आणि एलचा फॉर्म्युला असता आय ओमेगा म्हणजे तुमचा सिंपल फॉर्म्युला I1 ओमेगा 1 I2 ओमेगा 2. 2 मार्काच्या न्यूमेरिकल मध्ये या फॉर्म्युलाला अर्धा 1 मार्क आहे ना बाळांनो. नुसते फॉर्म्युले जर लिहिले मगाच तुम्हाला आठवतं किती न्यूमेरिकल्स आहेत बघा ना. 5 आणि 3 8 हे 13, 14, 17 फॉर्म्युले लिहिले तरी 17 मार्क मिळतील लक्षात घ्या. आणि फॉर्म्युला लिहिल्यानंतर आपण पुढचं काय तसंच ठेवणार आहे का? करणार की आपण. नेक्स्ट पास्कल्स लॉ. प्रेशर इक्वली डिस्ट्रिब्यूट होतं. प्रेशरचा फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया. मग F1 अपॉन A1 इक्वॉल्स टू F2 अपॉन A2 या फॉर्म्युला बेस्ड एक्झाम्पल 2.3. दुसरा प्रश्न. 10% काम झालं आपलं. 20 पैकी 2 प्रश्न तुम्ही करणार आहे ना, लक्षात घ्या. पण थांबा. न्यूमेरिकल इम्पोर्टंट आहे. हे सगळं समजून तुम्हाला कुठले डाटा आहे, कुठला व्हॅल्यू आहे, F1 कोण आहे, एरिया 1 कुठला आहे, हे सगळं आलं पाहिजे. ओके, नेक्स्ट क्वेशन. लॅपलास लॉ फेव्हरेट आहे आणि त्याच्यावर हे न्यूमेरिकल आहे लक्षात घ्या. सांगतो ड्रॉप असेल तर एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला 2T अपॉन R आहे. पण बबल असेल तर 4T अपॉन R आहे लक्षात घ्या. त्याच्यानंतर न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी न्यूमेरिकल नाहीये. पण एसआय युनिट ऑफ विस्कॉसिटी जे दिले ना न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. एमसीक्यू आहे, परीक्षेत आलेला प्रश्न आहे. त्याच्यानंतर स्टोक्स लॉ पुस्तकात सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे. हेच येणार आहे परीक्षेत, हेच येणार.
थोड्या व्हॅल्यू चेंज होतील, पण असंच न्यूमेरिकल दिसणार आहे. स्टोक्स लॉ 6 पाय ईटा आर-व्ही तो व्हिस्कस फोर्सची व्हॅल्यू आहे. बरोबर? त्याच्यानंतर प्रश्न झाले. ओके, म्हणजे 1/4 काम झालं लक्षात घ्या तुमचं. क्रिचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. ओके, त्याच्यानंतर वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ आणि स्टीफन बोल्ट्झमन लॉ. मी तुम्हाला सांगतो याच्यावरती न्यूमेरिकल मला पुस्तकात नाही सापडलं. पण हे लॅम्बडा मॅक्स म्हणजे वेन्स डिस्प्लेसमेंट लॉचं न्यूमेरिकल आहे. सॉल्व्हड प्रॉब्लेम आहे 3.5. पण 3.6, 7, 8, 9 हे सगळं स्टीफन बोल्ट्झमन लॉ वरती बेस्ड न्यूमेरिकल आहेत. चान्सेस खूप आहेत ना यायचे. एवढे न्यूमेरिकल जर एका कन्सेप्टवर असतील, तर मी तुम्हाला सांगतो ह्याच्यात हे स्टेटमेंट येईल, ह्याचं न्यूमेरिकल येईल. 2-3 मार्क तर इथंच फिक्स होतील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन सांगतो तुम्हाला. क्वेश्चन नंबर 9. झेरॉथ लॉ, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ. अरे मग तुम्हाला सांगतो तसे 21-22 प्रश्न होतील बरं का. ह्याला सगळ्यांना मिळून मी 1 नंबर दिलाय. आणि हे जे आहे ना, हे फर्स्ट लॉचं न्यूमेरिकल आहे. फिजिक्स मधले त्यामुळे डेल्टा यू इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू नाही, क्यू मायनस डब्ल्यू फिजिक्स आहे. केमिस्ट्रीमध्ये फर्स्ट लॉचं वेगळं आहे लक्षात घ्या. ओके. नेक्स्ट आता मी तुम्हाला सांगतो लॉज ऑफ सिंपल पेंड्युलम म्हणजे काय प्रकार आहे सांगतो. टी इक्वल्स टू हे तर कॉन्स्टंट आहे. एल अपॉन जी. समजा जी जर कॉन्स्टंट असेल तर पिरियॉडिक टाइम इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ एल. जर एल कॉन्स्टंट असेल तर टी इज प्रपोर्शनल टू इनव्हर्स अरे मी डायरेक्टली म्हणायला पाहिजे होतं इनव्हर्सली म्हणलो का मी नाही. टी डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ एल. पण जर एल कॉन्स्टंट असेल तर इनव्हर्सली प्रपोर्शनल टू हेच दोन लॉ आहेत. लॉ ऑफ लेंथ आणि लॉ ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पुस्तकात लॉ ऑफ मास पण दिलाय. कुठे मास याच्यात? स्टेटमेंट काय दिलंय माहितीये का? Period of simple pendulum does not depend on the mass of the simple pendulum. ओके, मग तुमच्या लक्षात आलं असेल न्यूमेरिकल दिलेत मी. आता बस. लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग मग इथं तसाच फॉर्म्युला फ्रिक्वेन्सी त्याची 1/2L अंडर रूट टी अपॉन एम. लॉ ऑफ लेंथ म्हणलं की हा झाला लॉ ऑफ लेंथ त्यावेळेस हे दोघं कॉन्स्टंट. लॉ ऑफ टेन्शन म्हणलं तर हे दोघं कॉन्स्टंट. लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी म्हणलं तर हे दोघं कॉन्स्टंट. बस शोधा शोधा 3 लॉ आहेत इथं लक्षात घ्या. म्हणजे तसे 25 प्रश्न आहेत म्हटलं तर काही हरकत नाही बरं का. पण हे सगळे मिळून लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग आहे ना 3 मार्काला आलेत प्रश्न त्याच्यावर बेस्ट न्यूमेरिकल इथं आहेत लक्षात घ्या. ओके, आता सगळे प्रश्न एकदम देऊन टाकतो तुम्हाला. मालूज लॉ, ब्रूस्टर्स लॉ, किर्चॉफ्स करंट लॉ, व्होल्टेज लॉ, बायोट सावर्ट लॉ, एम्पियर सर्क्युटल लॉ, क्युरीज लॉ. इम्पॉर्टंट आहे. मग इथं ससेप्टिबिलिटी इज इन्व्हर्सली टेम्परेचर. याच्यावर न्यूमेरिकल आहे. ॲब्सोल्यूट टेम्परेचर घ्या केल्विनमध्ये. ओके. फॅराडेज लॉ, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ 2 लॉ आहेत त्याच्यामध्ये लक्षात घ्या. Whenever there is change in magnetic flux associated with the coil, then EMF is induced in the coil. पहिला लॉ. That EMF is directly proportional to rate of change of flux. दुसरा लॉ. आणि लेन्स लॉ त्या ईएमएफच्या डायरेक्शनसाठी आहे लक्षात घ्या. मग आता बघा 7 ते 8 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला एक्सप्लेन केलं ना, करा ना बाळांनो. करूया ना हे सगळं, करूया ना. जेव्हा हे 20 लॉज तुमचे होतील, ओके. मला एक पेपर आता फिजिक्सचा बघायचा आहे लक्षात घ्या. मला तुमच्यावर डिस्कस करायचा आहे पेपर म्हणूया आपण. आपण लेटेस्टच क्वेशन बघूया 2024चा बरं का. जस्ट एक ऑब्झर्व्ह करूया आपण. एक 4-5 मार्काला तरी क्वेशन्स येतायत का म्हणूया आपण. आणि 2024चा जो क्वेशन पेपर आहे ना लक्षात घ्या. आता जी एक्झाम झाली त्यात कुठले-कुठले प्रश्न आलेत बघूया आपण हां. आता सांगू का तुम्हाला मी प्रश्न तर किती सोपे आहेत सांगू का? पहिला प्रश्न आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला विचारलाय डिस्कसाठी. घेतला नाही आपण इथं, पण तो सोप्पा आहे बाळांनो. मी पुन्हा तेच प्रश्न तुम्हाला देणार आहे. मग 3 ते 4 व्हिडिओमध्ये कव्हर होणार आहे. म्हणजे हा 1 मार्क आपल्या हातातला होता बरं का. सरफेस टेन्शनचा डायमेन्शनल फॉर्म्युला विचारलाय. दिला नाही इथं, पण ते पण आपल्याच हातातलेच मार्क आहे ते लक्षात घ्या. ओके, थांबा. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स साठी त्यांनी एक्सप्रेशन विचारलेलं आहे. ओके, बर. म्हणजे आहे प्रश्न. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. डेफिनेशन्स वगैरे भरपूर आहेत. रेझिस्टन्स वगैरे ठीक आहे. मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या. डेफिनेशनचा पण मला खूप पॉइंट दिसतोय बरं का इथं. आता असं शोधायला वेळ लागेल, पण थांबा. सापडलाय प्रश्न. बायोट सावर्ट लॉ. दिला होता आपल्या लिस्टमध्ये होता तो लक्षात घ्या. आहे का रे? आहे. आहे. ओके. न्यूमेरिकल शोधायला वेळ लागतोय बरं का. पटकन क्लिक होत नाहीये मला सुद्धा. ओके. लॉ तर एक दिसतोय मला बरं का. आणि बाकीचे प्रश्न जरा मोबाईलमध्ये हुडकायला वेळ लागतोय. पण आहे रे बाळांनो, त्याच्यावर न्यूमेरिकल्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेतच बरं का. ठीक आहे. मग आता करणार एवढे प्रश्न सगळे. ओके. नेक्स्ट मी तुम्हाला सांगतो. जसं लॉ सगळे आपण केले ना, तशा एकदा सगळ्या डायग्राम करूया. डायग्राम तुम्हाला काय वाटते किती असतील? डायग्राम माझ्या मते 50, 60, 70 डायग्राम तुम्हाला देणार आहे. हा काय प्रकार आहे मी तुम्हाला सांगतो. डेरिव्हेशन
डेरिव्हेशन 3 मार्काला असेल, तर त्यातल्या डायग्रामला पण 1 मार्क असतो लक्षात घ्या. हे इम्पोर्टंट आहे आपल्यासाठी. नुसतं ड्रॉ असा प्रश्न येणार नाही. ड्रॉ सिंपल पेंडुलम येईल. ड्रॉ त्याच्यानंतर परफेक्टली ब्लॅक बॉडी येईल. ड्रॉ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट येईल. पण बऱ्याचशा प्रश्नामध्ये 3 मार्काच्या प्रश्नामध्ये डायग्रामला 1 मार्क आहे ना. तर ते एक आपले 5-10 मार्क फिक्स होतील. असं थोडं-थोडं करत आपल्याला जायचंय. फिजिक्सची भीती दूर करायची आहे. ठीक आहे, मग चांगला अभ्यास करा. ऑल द बेस्ट.